तर वाढतेच आहे. कोण कोण आता तिकडे पोहोचले नेते मंडळींपैकी, कुटुंबियांपैकी? मिकी. रुपाली चाकणकर पोचले आहेत. तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर देखील तिकडे पोहोचताना आपण पाहिल्या. मिकी, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? अश्विन, अगदी जर आपण बघितलं तर राज्यभरातून अजितदादांवर प्रेम करणारे हे कार्यकर्ते आता हळूहळू बारामतीमध्ये दाखल होत आहेत. बारामतीवर प्रचंड प्रेम करतात, अजितदादांना आपल्या कुटुंबाचं सदस्य मानतात. ते सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत, या मेडिकल कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी आता अजितदादांचं पार्थिव आहे. मात्र याच वेळी काही महत्वपूर्ण अपडेट सुद्धा आहेत. माझा सहकारी जयदीप भगत तो देतोय. जयदीप, काय पुढची म्हणजे कसं असणार आहे, काय नियोजन आहे? खरं तर मी की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात जे आहे ते ज्या ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पंचक्रोशीतून लोक येत आहेत. ज्या ठिकाणी विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी देखील जात आहेत. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवारांची जे अंत्यसंस्कार आहेत ते विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी होतील. त्याचं कारण असं आहे की मोठं मैदान आहे, मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये कार्यकर्ते असतील, पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते या ठिकाणी आहेत. त्यांची त्या ठिकाणी काटेवाडी किंवा बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जातील असं सांगितलं जाते. अद्यापपर्यंत अधिकृतरित्या कुठलीही माहिती मिळाली. मात्र जर अजित पवारांच्या ज्या ठिकाणी अपघात झाला, जी भीषणता होती ती अत्यंत भयंकर होती, त्याच्यामुळे अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल का असा देखील प्रश्न उपस्थित होते. त्याचं कारण असे की जर माहिती विचारली खासगीमध्ये अद्यापपर्यंत अधिकृतरित्या कुणी सांगत नाही. मात्र अजित पवारांची बॉडी ही खूप भाजलेली आहे आणि त्याच्यामुळं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल का या संदर्भात शंका आहे. अद्यापपर्यंत पवार कुटुंबातलं जर बघायचं झालं तर युगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील आणि राजेंद्र पवार असतील या ठिकाणी आलेले आहेत. अजय पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत. मात्र अन्य पवार कुटुंब या ठिकाणी येत आहे. ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस खासदार सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये होत्या, तिकडून ते निघालेलीची माहिती आहे. त्याच पद्धतीनं शरद पवार जे आहेत ते मुंबईवरून बारामतीकडे निघालेले आहेत. बडे नेते या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन देखील या ठिकाणी आला होता अशी माहिती आहे. मात्र जर अजित पवारांचा अंत्यसंस्काराबद्दल विचारायचं झालं तर त्यांचे अंत्यसंस्कार अद्यापपर्यंत अधिकृत कुणी सांगितलेलं नाहीये कुठे होतील. मात्र विद्या प्रतिष्ठानचं जे मैदान आहे त्या ठिकाणी जे आहे ते अंत्यसंस्कार होतील असं. अर्थात जयदीप जी माहिती देतोय ती खूप महत्वाची आहे. अजित पवारांचं ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे ते विद्या प्रतिष्ठानचं जे मैदान आहे बारामतीतलं, तिथं किंबहुना काटेवाडी या ठिकाणी देखील होऊ शकतं असं आतापर्यंत तरी अंदाज आहे, चर्चा सुरू आहे. पण कुठे कार्यकर्ते जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांशी बोलूयात. दादा, म्हणजे हे काय काय आमच्यावर अशी वेळ येईल असं आम्हाला बोलायला इथे जमावं लागत है और मैं व्यक्तिगत तौर पे भी उनको कई बार मिल चुका हूँ. बहुत ही विजनरी, बहुत ही पॉजिटिव, बहुत ही वार्मथ वाले इंसान रहे वो और मेरे ख्याल से उनका योगदान महाराष्ट्र हमेशा याद रखेगा. मैं कंडोलेंसेस देता हूँ पूरे परिवार को, पूरे पवार फैमिली को कि जिस तरह का जो घटना हुआ है बहुत ही दुखित है. आई एम वेरी सैडन. तर जनसामान्यांपासून समर्थकांपासून ते नेत्यांपर्यंत विविध क्षेत्रातल्या व्यक्तींपर्यंतच्या प्रतिक्रिया येतात. हजारो रुग्णांचे त्यांनी बिल माफ केली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा फोन गेला तरी त्यांनी 2-2, 2.5 रुबी KEM सारख्या हॉस्पिटलमधनं मदत करणारा दादा होता आमचा. आज आमच्या दादा नाहीत. दादा आमचं बारामतीचं काळीज होतं, नाही महाराष्ट्राचं काळीज होतं. सर्व धर्मांना संवाद घेऊन जाणारे आमचे दादा होते. आज आम्हाला निशब्द आहे, आम्ही यकीन करू शकत नाही की दादा नाही आमच्या. लाखो जणांचा जीव वाचवणारा माझा दादाचा जीव गेला. 2-3 पिढ्या माफ करणार नाहीत आम्हाला, इतकं दादांची उणीव बसणार आहे आम्हाला. कारण दादा आमचा बारामतीचा ठाणेवाग गेलाय खरं सांगतो. अर्थात जर आपण या सगळ्या जिल्ह्याचा आधार अगदी दादांची आठवणी या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते सांगतायत. दादा कसा कुटुंबातला सदस्य प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं, तेच आज सगळ्यांची अश्रू अनावर होतोय. हा जयदीप, तू
खरं तर मी की या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत. अर्थात अजित पवारांनंतर बारामतीचं काय होणार याची चिंता आहे. त्याच पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने अजित पवारांनी मोठं केलं ना त्याच्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी करतात. खरं तर प्रशासनावर देखील मोठा ताण आहे. प्रशासनाच्या वतीनं विनंती केली जाते की थोडंसं सबुरीनं घ्या कार्यकर्त्यांना. मात्र कार्यकर्त्यांच्याच भावना एवढ्या मोठ्या तीव्र आहेत. आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी अवघ्या काही वेळामध्ये कळेल की नेमक्या पद्धतीने कशा पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील. त्या पद्धतीने प्रशासनाच्या वतीनं देखील विनंती केली जाते कार्यकर्ते असतील पदाधिकारी या ठिकाणी गर्दी करू नका अशी म्हणून. कार्यकर्त्यांना विनंती केली जाते की गर्दी करू नका.